जिल्हा परिषद शाळेत तुम्ही आज काय भेटले? एक दिवशी सरांनी व्हॉट्सअप ग्रुपवर अशी हे व्यक्त केली होती भावना की गरिबाची मुलं आमच्या शाळेत शिक्षण घेत आहेत, तर कोणीतरी दानशूर व्यक्तींनी टी व्ही भेट द्यावा बुवा असं. तर मी सरांना फोन केला की तुम्ही केव्हाही मला सांगा, मी त्यावेळेस गरीब विद्यार्थी आहेत सर्व, कारण त्या क्षेत्रातनं आपण पुढे गेलेलो आहे. शिक्षणाच्या याच्यात आपल्याला काय त्रास होतो आहे नाही होते, आपलं शिक्षण अपूर्ण राहिल्यामुळे आपल्याला आता या तांत्रिक युगामध्ये काय अडचणी येत आहेत, इंग्लिशमध्ये मोबाईलचे सर्व तंत्रज्ञान वापरण्यात अडचणी येतात. तर जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांना पुढे चालून ह्या गोष्टींना सामोरे न जाता सर्व प्रकारचे शिक्षण त्यांना मिळावे. आणि सर लोकांची खूप तळमळ असते, तर त्यांना मी शब्द दिला होता की तुम्ही केव्हाही मला सांगा, मी तुम्हाला एक टी व्ही द्यायला तयार आहे असं. आम्ही मागील आठवड्याभरात दादांशी संपर्क केला असता शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अध्यापन करण्यासाठीचं साहित्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी केली असता दादांनी ताबडतोब आम्हाला एक टी व्ही उपलब्ध करून दिला आणि वायफाय सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली. त्याबद्दल दादांचे खूप खूप आभार मानतो आणि अशी खात्रीही देतो की दादांनी जे दिलेलं आहे त्या साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण देऊन सर्व विद्यार्थी गुणवंत करू अशी ग्वाही देतो. माननीय दीपक दादा यांनी जे व्यक्त केले अतिशय 100% खरं आहे. त्याने माझी विद्यार्थी व दानशूर ग्रुपवरती सहज मेसेज टाकला होता की गरीब विद्यार्थ्यांना आमच्या इथं 17 मुलं असे त्यांना आईवडील नाही आहेत आणि आम्ही कुठली फी घेत नाही, तर आम्हाला 4 टीव्या पाहिजे. दादांनी मला लगेच तात्काळ फोन लावला, सर कोणी देऊ ना देऊ, मी तुम्हाला एक टीव्ही तात्काळ देतो. दादांचं दातृत्व, दाता सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रामध्ये पुढाकार असल्यामुळे त्यांना आमचे जे ॲक्टिव्हिटी आहे, ज्या शाळेत झाडं लावणं म्हणा किंवा वाघसरांच्या ज्या कार्यक्रमास आम्ही पाठवतो, दादांना एवढं प्रसन्न झालं दादा की श्रीमंताच्या मुलांना कोणीही शिकवतं, परंतु गरिबांच्या मुलांना हे शिक्षक शिकव, आपण काहीतरी करायला पाहिजे. आम्हाला त्यांनी मागच्या शनिवारी बोलवलं आणि त्यांनी संकल्प फिटनेसच्या मार्फत जे राबवतात तेच तुम्ही पुण्याचा राबवतात. दादांनी लगेच आम्हाला सांगितलं की सर तुम्ही टी व्ही घेऊन जा म्हणे, परंतु टी व्ही मुलांना तर शिकवाच, पण माझी एक इच्छा आहे हे जे इथले पालक गोरगरीब आहेत त्यांना मला हेल्दी बनवायचं आहे, सुदृढ नागरिक बनवायचं आहे की त्यामार्फत संकल्प फिटनेसमध्ये जेव्हा आम्हाला तिथे घेऊन गेले तर अक्षरशः आम्ही ते लोकांचं बघितलं, काहींना पॅरालाइज झालेलं आहे, काहींना पक्षघात झालेला आहे, त्यांना बरं करण्याची ताकद दादांच्या संकल्प फिटनेसमध्ये. या ठिकाणी दीपक दादासारखे जर व्यक्ती दानशूर असतील, दातृत्व मातृत्व आणि कर्तृत्व आहे, या ठिकाणी दादांचं भावी आयुष्य भरभराटीचं जावंच. आमच्या ह्या गरीब विद्यार्थ्यांची पुण्य आहे, त्यांना अजून पुढे जावं. दादा सांगत होते की सर म्हणे मला तुम्ही हे कार्यक्रम ठेवू नका म्हणे, पण दादा आमची इच्छा होती वाघ सरांची, बागुल सरांची, मॅडमांची की ह्या जगात ह्या कोणी 10 रुपये देत नाही. आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही इतकी कळकळीची विनंती करतो, आमच्यावर टीकाही होतात की शिक्षकांना एवढा पगार आहे, पण आम्ही सगळ्या शिक्षकांना मिळूनसुद्धा आम्ही एकत्र कलेक्शन करतो
आणि विद्यार्थ्यांना कोणाला कपडे कोणाला पुस्तकं देतो. दानशूर व्यक्तीकडून फक्त आम्ही एवढी माफक अपेक्षा करतो. आता दादासारखी जर दानशूर व्यक्ती असेल तर या जिल्हा परिषद शाळा कधीच बंद पडणार नाही. दादा, तुमचं शतशः प्रणाम आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यादेवतेजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद. आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा द्याने मुले येथील दानशूर व्यक्ती दीपकदादा शिंदे यांनी आपल्या शाळेला 55 इंची LED TV विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी आणि त्यांच्या पुढील भवितव्यासाठी दिला आहे. दादा, जोपर्यंत समाजाचा शाळेला सहकार्य मिळत नाही तोपर्यंत शाळेलासुद्धा समाजाचा आधार वाटत नाही. मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एकट्याने पण TV आणून दिला असता, पण त्याचं मोल गावातून येईल तर म्हणजे आपलं हे गावच शाळेचं रक्षक आहे. म्हणजे प्रत्येकाचा रुपया का होईना लागला तर ते आमचे खरे रक्षक राहतील. आम्ही आणायचं, कोणीतरी त्याची वाताहत करायची, या गोष्टी होण्यापेक्षा सर्व समाजाच्या सहकार्याने या शाळेचा विकास होत राहील तर नक्कीच शाळा नावाजल्याशिवाय जिल्ह्यात नावाजल्याशिवाय राहणार नाही. आणि या प्रसंगी मी दीपकदादा शिंदेंचं आणि त्यांचं ह्या मुलांवरच्या प्रेमाबद्दल मी त्यांचं मुख्याध्यापक या नात्याने शतशः आभार मानतो आणि थांबतो.